हाय हॅलो नमस्कार. करूया चला मसाले भात. तर पहिल्यांदा कुकरमध्ये मी जरासं तेल घातलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप घालू शकता. मी तेल घातलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जराशी मोहरी घातली. मोहरी चांगली ती तडतड दिली. मोहरी तडतडल्यानंतर एक प्रकारचा असा वास येतो. तुम्हाला तो आवडतो का? आणि त्याच्यानंतर इथे घातला होता मी कढीपत्ता. तुमच्याकडे असला तर तुम्ही घालू शकता, आवडत असेल तर घालू शकता, नाही तर नाही घातला तरी चालेल. कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्याच्यामध्ये घातला होता मी कांदा मी ते उभा चिरून घेतलाय. आम्ही तिघं जण जेवणार होतो त्यामुळे मी एकच कांदा घेतला. तुम्ही तुमच्या माणसं किती आहेत तेवढी जेवणार ते बघून 1-2 कांदे तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. तर कांदा असा उभा चिरून घेतला आणि कांदा छान असा परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा मस्तपैकी. तो तेलावर छान परतून द्यायचा, म्हणजे तो कुकरमध्ये भात करताना शिजणारच आहे, पण तो कांदा असा छान लागतो चवीला, त्यामुळे छान असा मस्तपैकी परतून घ्यायचा. तो कांदा मऊ झाला, कांदा जर असा परतत आला की मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बटाटे पण मी इथे उभे चिरून घेतले होते. तुम्ही बारीक फोडी करून घेणार असला तर त्या करू शकता. बटाटा घालायचा नसेल तर तो सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घाला. मी इथे ढबू मिरची पण घातली आहे. कांदा, बटाटा, ढबू मिरची सगळं इथे छान परतून घेतलंय, मिक्स करून घेतलंय. छान ढवळत राहायचं, म्हणजे खाली लागू नये याची काळजी घ्यायची. लागलं तर ते मग करपून जायची शक्यता असते. मटार होते माझ्याकडे इथे शिल्लक थोडेसे, ते मटार सुद्धा मी याच्यात घातलेत. तुम्हाला हवे असले तर तुम्ही घाला. आणि इथे मी पिळणकरचा गोडा मसाला मिळतो भाताचा, मसाले भाताचा, तर तो घातला होता. तुम्ही मसाला घातला नाही तरी चालेल किंवा नुसता गोडा मसाला घातला तरी चालेल. इथे धण्याजिऱ्याची पूड घातली होती मी ह्याच्यामध्ये. गोडा मसाला, धण्याजिऱ्याची पूड, जरासं मीठ, तिखट थोडंसं, अगदी थोडंसं, कारण विरा खाणार होती म्हणून मी कमी तिखट केला होता. तर अशा पद्धतीनं सगळं त्या भाज्यांवर घालून घेतलं आणि मग त्या भाज्या सगळ्या छानपैकी मस्त अशा परतून घेतल्या, जेणेकरून जे काही आपण तिखट मीठ घातलं होतं ते सगळं तिखट मीठ इथे त्या भाताला लागू दे म्हणून असं छान ढवळून घ्यायचं. म्हणजे सगळीकडे तो जो काही मसाला आहे आपला, तिखट मीठ आहे ते सगळं मिक्स होऊन व्यवस्थित लागतं. आणि मग हे भाज्यांना सगळं व्यवस्थित लागल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तांदूळ. मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला होता आणि 1-1 वाटी काहीतरी मी तांदूळ घेतला होता. तुम्ही किती माणसं घरात जेवणार आहे त्या एवढ्या अंदाजाने तुम्ही इथे 1 वाटीचा किंवा 2 वाटीचा करू शकता. मी जेवढा भात घेतला होता त्याच्या डबल पाणी घालते. भाज्या आहेत म्हणून थोडंसं जरासं एक्स्ट्रा पाणी घातलं होतं इथे आणि गरम पाणीच घातलं होतं. त्याच्या आधी भात असा, म्हणजे तांदूळ असा छान मिक्स करून घेतला, परतून घेतला तो भाज्यांना. म्हणजे जो काही मसाला आपण भाज्यांना लावला होता तो इथे भाताला पण लागेल असा. आणि मग वाटीने मोजून इथे पाणी घातलं होतं. जेवढं भात होता त्याच्या दुप्पट पाणी घातलं होतं. पाणी घालून झालं मस्तपैकी असं छान परतून घेतलं. आणि मग ना मी इथे वरून थोडंसं तूप सोडलं होतं आणि मग लिंबूसुद्धा पिळलं होतं. तुम्ही पण असंच सेम करू शकता. पाणी मला कमी जास्त अजून वाटत होतं म्हणून मी जरासं पाणी थोडंसं अंदाजे नंतर इथे वाढवलं होतं. एक छान उकळी सुरुवातीची फुटायला लागली आणि मग त्याच्यामध्ये तूप, मीठ आणि लिंबू पिळलं होतं. मीठ मगाशी माझं घालायचं विसरलं होतं, मी बोलताना बोलून गेले होते, पण इथे मी आता घातलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा भात करा आणि छान लागतो मसाले भात. पापड, लोणचं, 1 नंबर मेन्यू होतो. जर कधी आमटी करायचा कंटाळा आला तर असा भात करून नक्की खा आणि कसा होतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या चॅनलवर अशा नवनवीन रेसिपीज, ज्या साध्या सोप्या सुटसुटीत असतील अशा रेसिपीजसुद्धा घेऊन येईन. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, माझ्या रेसिपी बघत राहा. आणि कधी करत असाल तर कमेंटसुद्धा नक्की करा, कारण त्या कमेंट्समुळे मला सुद्धा इथे मोटिवेशन मिळेल की मी तुमच्यासमोर इथे नवनवीन रेसिपी घेऊन येईन. मी इथे 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. तुम्ही सुद्धा तुमच्या कुकरच्या अंदाजाने किती ते शिट्ट्या काढून घ्या आणि असा भात छान पापडाबरोबर खाल्ला.